ही काही माहित नाही ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे. ते लॉंग मार्च मध्ये गेलते त्यांना माहित आहे, त्याच्यातलं मला काहीच माहित नाही. लॉंग मार्च मध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी होती. आता लॉंग मार्च पुढे झालं, तुम्हाला काय वाटतंय, न्याय मिळाला का नाही मिळाला? आता असं मध्ये चमचे बोलल्यावर कसं न्याय मिळेल आम्हाला? चमचे असं बोलतात ना मध्ये, माफ करा, पोलीस लोकांना सोडून द्या, पाठीशी घालतात. मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना 1-2 पोलीस स्टेशन मध्ये, मग त्यांना करू द्या माफ पोलीस लोकांना. ती मोठ्या मनाचे आहेत, आम्ही छोट्या मनाचे आहोत. माझं लेकरू मला पाहिजे वापस. जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन, त्या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे. माझं कर्नाटक 35 वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता. मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविलं असता. माझं सुख ह्या लोकांनी, प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात. मला दुःखाचे दिवस दिले ते दिल्यात, परत मला न्याय देत नाहीत. ह्यांना काय अडचण आहे मला न्याय द्यायला? माझ्याकडे सगळे सबूत आहेत, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे, माझ्याकडे कागद आहेत, माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत. मग ह्यांना काय अडचण आहे मला हे देत नाहीत, न्याय देत नाहीत? ह्यांना काही अडचण असेल? पोलीस अधिकारी दस आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले, इथंच भेटले, परभणीतच. हो, परभणीतच रात्री 2:30 वाजता आले. त्यांनी काय बोलले, व्हिडिओ करीत होते, व्हिडिओ करू नका, माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले, सोबत असणाऱ्याला. रात्री 2:30 वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात. असं बोलायला नकोय. सत्याच्या मार्गाने चला, सत्य न्याय मिळवून द्या. 5 पोलीस कर्मचारी निलंबित झाले. ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही. त्यांना कधी सजा भेटेल, फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना, तेव्हा आपल्याला मान्य आहे. तोपर्यंत मी हे नाही, मला मान्य नाही. त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा लावा, त्याला फाशीची शिक्षा द्या, आणि ज्या माणसाने संविधान तोडलं त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना, सगळे फ्रॅक्चर झाल्यात, हात मोडल्यात, पाय मोडल्यात. त्यांनी आज सध्या त्यांनी बसून आहेत, त्यांना जेवता येत नाही, बसता येत नाही. त्या लेकरावर सोमनाथाबरोबर असलेले लेकर त्याला मारलेले, सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केलं त्यांनी. त्या लेकराचे पण हे सगळे सरकारने गुन्हे मागे घ्यायला सांगा. आणि सुरेश धस साहेब हे जे बोलतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे नेता जे आहे हे गरिबांचा नेता नाही, तर हे गुन्हेगाराचा नेता आहे. आणि सरकार देखील गरिबाचं नाही. न्याय कधी मिळवून देणार? हे असं एकतर 2 महिने झालं आणि आणखी काहीच नाही, कसल्याच प्रकारची चौकशी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही. असं का होतंय माझ्या भावाबरोबर? आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत. त्यांच्या आई वडिलांना ते मुलं कसं सांभाळतील? हे पोलीस प्रशासनानं अति केलेलं आहे. आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो. आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना, इथं बीडला आले होते फडणवीस साहेब, तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत. म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय. या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही. कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून, शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का? आम्ही सुशिक्षित लोक, आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल. आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार. आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील. तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला? हे पण आम्हाला बघायचं आहे. कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकारला की खरंच हे जे बोललेत हे चूक, माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा सरकारच्या लक्षात येईल. म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय, म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय. हे सरकारनं लक्षात घ्यावं. आणि शांतता खूप भयानक असतं. ह्याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार, एवढंच सांगतो.